शेतकरी मित्रांनो, आपण इथं हरभरा बघत आहात। हा जो हरभरा आहे, या हरभऱ्यावर जोराचा पाऊस पडल्यामुळं आणि माती पानांवर उडाल्यामुळं या हरभऱ्याला पूर्ण पानं वाळून जात आहेत। परंतु असे जे भुरकट प्लॉट दिसत आहे, हाच प्लॉट जर आपण जर दुरून बघला तर आपल्याला असा भुरकट दिसतो, म्हणजे हा मरायला असं वाटते। परंतु हा प्लॉट मरायला नसून या प्लॉटच्या खालचे पानं फांद्या याच्यावर माती उडाल्यामुळे, अतिपावसामुळे, अवकाळी पावसामुळे हा जो प्लॉट आहे, हा प्लॉट आपल्याला जळत आहे, मरत आहे, हा वाचणार नाही असा आपला हा एक समज आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, हरभऱ्याला अशा काहीही होत नाही, घाबरून जाण्याचं कारण नाही। फक्त आपल्याला एक करायचं आहे, वरचा पाऊस येऊन गेला, तुम्ही डवरणी करा, निंदन करा आणि वरचा पाऊस येऊन गेल्यानंतर आपला खालचा पाऊस या हरभऱ्याला आत्ता 2 ते 2.5 घंटे देणं आवश्यक आहे। कारण वरच्या पावसाचं पाणी हे जसं अवकाळी येऊन आपल्या हरभऱ्याला घातक ठरलं, तसं खालचं जे विहिरीचं बोरचं आपल्याला पाणी आहे, हे पाणी आपल्या हरभऱ्याला जीवनदान देऊ शकते। याचं एकच कारण आहे, आपण आपल्या हरभऱ्यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये एकरी 1 गोणी युरिया हा फेकून द्यायचा, एकरी 1 गोणी युरिया फेकून द्यायचा आणि त्याला तुषार संचानं 2, 1.5 किंवा तुमच्या जमिनीतल्या ओलीनुसार, जर जमिनीत ओल असेल आणि लवकर जर भिजत असेल तर 1.5 घंटा द्या तुषार संचानं, स्प्रिंकलरनं पाणी, किंवा 2 घंटे द्या किंवा 2.5 घंटे द्या, याच्यावर देऊ नका। कारण सध्या जमिनीमध्ये ओल भरपूर आहे। परंतु वरचा थर आपल्याला भिजवण्यासाठी आणि युरिया हा आपल्याला देणं याच्यासाठी आवश्यक आहे की युरिया हा ताबडतोब या पिकाला मांडून जाते आणि 5-6 दिवसात त्याला मांडून याला फुटवे अजून काढते, ब्रँचेस खूप करते, हिरवागार पीक होते, मुळ्याची संख्या वाढते, खोलला जाते। त्याच्यामुळं आपल्याला आत्ता ताबडतोब कुठलाही घाबरण्याचं कारण न करता सरळतीर एकरी 1 गोणी युरिया फेकून द्या आणि त्याच्यावर तुषार संचानं पाणी चालू करा। हरभरा मरत नाही, जळत नाही, काहीही नुकसान होणार नाही। फक्त घाबरणे हे सोडा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बिनधास्तमध्ये असे प्लॉट जर असतील तुमच्याकडं, तर अशा प्रकारे हे पाणी चालू करा।